पुढची बातमी बघूया। सुदर्शन घुले याची 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपती आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधला प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याची यापूर्वीच न्यायालयीन कोठडी झालेली होती। मात्र 4 दिवसांपूर्वी पुन्हा एकदा सीआयडीने सुदर्शन घुले याची पोलीस कोठडी सुद्धा मागितली आणि बीडच्या विशेष न्यायालयाने ती 4 दिवसांची पोलीस कोठडी सुदर्शन घुलेला दिली होती। ती कोठडी आज संपणार आहे आणि त्यामुळे आज सुदर्शन घुलेला व्हीसीच्या माध्यमातून कोर्टाच्या समोर पुन्हा एकदा हजर केलं जाईल। आणि या संदर्भात गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। गोविंद, ही 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार आहे, पुन्हा नेमकी काय मागणी केली जाऊ शकते? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण या प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले याला यापूर्वी कोर्टाने खरं तर न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं होतं आणि न्यायालयीन कोठडीमध्ये गेल्यानंतर हा सुदर्शन घुले जेलमध्ये होता। मात्र त्यानंतर एसआयटीला काहीतरी तपास करायचा होता आणि तो मोबाईल संदर्भातला असल्यामुळे सुदर्शन घुलेला परत ताब्यात घेणं गरजेचं होतं। बीडच्या न्यायालयामध्ये अर्ज केल्यानंतर एसआयटीने परत एकदा सुदर्शन घुलेचा ताबा घेतला आणि बीडच्या विशेष कोर्टाने सुदर्शन घुलेला परत 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती, जी आज संपते आहे। आता या 4 दिवसामध्ये जो काही तपास पोलिसांना करायचा होता, सीआयडीला करायचा होता, तो पूर्ण झाला का? कारण हा जो तपास होता तो मुख्यत्वे मोबाईलच्या संदर्भाने होता आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या प्रकरणामध्ये म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग एव्हिडन्स जर कुठला असेल तर तो डिजिटल एव्हिडन्स म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतो, मोबाईल मधले व्हिडिओ आणि त्यातलं चित्रीकरण जे झालं होतं ते महत्वाचं होतं। ते तपासण्याचं काम मागच्या काही दिवसापासून सुरू होतं। फॉरेन्सिक लॅब कडून तसा रिपोर्ट आला होता आणि त्यानंतर सुदर्शन घुले यांच्याकडून हा तपास पूर्ण झाला का? आणि जर पूर्ण झाला तर पुढे सुदर्शन घुले संदर्भातली जी काही पोलीस कोठडी आहे ती पुन्हा एकदा पोलीस मागणार की न्यायालयीन कोठडीमध्ये परत सुदर्शन घुलेला जावं लागणार? एक मात्र खरं आहे की आज 50 पेक्षा जास्त दिवस झाले संतोष देशमुख यांची हत्या होऊन, मात्र यामधील जो काही जटिल असा हा तपास आहे तो चालूच आहे। सुरुवातीला 2 आरोपी ताब्यात घेतले, पुन्हा तिसरा वाढला, त्यानंतर 7-8 आरोपी झाले आणि या आरोपीचं एकूण संघटित गुन्हेगारीच्या संदर्भातलं जे काही तपास आहे ते आता पोलीस करतायत। त्यामुळे आजचा दिवस सुदर्शन घुले यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर अर्थात ते व्हीसीद्वारे प्रोड्यूस करणार आहेत, त्यानंतर काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद गोविंद या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।